नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत अशी पालकची सुकी भाजी। तुम्ही इथे ही भाजी पाहू शकता, काय सुरेख बनली गेलेली आहे। चवीला तर अप्रतिम लागते। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी। मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरे। आता याच्यामध्ये घालायचं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा, बारीक कट करून घेतला आहे, आडवा उभा असा तो घालायचा आहे आणि छान असा परतून तांबूस रंगावर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजल्यानंतर आता इथे मी आलं, लसूण, मिरची आणि शेंगदाणे असा ठेचा बनवून घेतला आहे, तो घालून छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ। पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचे आहे कट केलेली पालक स्वच्छ निवडून नंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, नंतर बारीक कट करून घ्यायची आहे। संपूर्ण पालक घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित ही भाजी परतून घ्यायची आहे। भाजी बनवताना संपूर्ण वेळ गॅस हा लोच ठेवायचा आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। पालक अगदी पटकन शिजतो, त्याच्यामुळे ही भाजी करायला जास्त वेळ लागत नाही। भाजी परतून झाल्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनिटांसाठी भाजी छान वाफवून घ्यायची आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता छान अशी भाजी इथे वाफवली गेलेली आहे आणि अगदी आपल्याला हवी त्या पद्धतीने शिजलीही आहे। आता गॅस बंद करायचा आहे। अगदी छान चमचमीत अशी ही पटकन होणारी भाजी आपली तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आणि तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा। धन्यवाद।